नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये मी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, सकाळचे वाजले आता 6:45 आणि आज पण खूप दव पडलाय मित्रांनो. आज थंडी खूप आहे. तर आपली आजच्या दिवसाची सुरुवात पुन्हा आपण पुढे आता आपल्या कामाला सुरुवात होते आणि वाड्यातला काम वगैरे सर्व आटोपलाय. आता गाई इकडे बांधल्या त्यांना सोडतो. काय रागान बघतेस काय? चल इकडं चल. कुठं काय कसं झालं? चल हे चल चल हे चल चल. चल चल चल. इथून वरती चराय जातात. संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत येतात त्या गाई. त्यातली जी गाणी इकडे आहेत ते तिकडेच त्या साईडला. आणि पुरा बघा धुका किती आलाय. आता जवळ 8:30 वाजे आलीत तरी खूप धुका आहे. आज थंडी पण तेवढी पडली. सूर्याची किरण पण दिसत नाही त्याच्यातून. चला तर मग मी आता दूध द्यायला लागतो. काही दिसत नाही. पूर्ण धुका झालाय. नाही परवा तिच्यात आता लागली घाटायला. वाजलेत 11 आणि मी आता आलोय मालावरती. कारण आपल्याला गायींसाठी गवत कापून ठेवायचं आहे. तर गवत असलं कापून ठेवल्यावर गायी पुढे चांगल्या खातात. कापाया जेवढा होईल तेवढा कापून घ्यायचं आहे गवत. त्या कारण पुढे आहे ना, पूर्ण गवत सुकल्यावरती कोण ना कोणतरी आग लावून कांदा पेटून टाकतो आणि पुरा हा गवत जळून जातो. त्यामुळं गायींना भेटत नाही गवत. तर मी आता आलो या आंब्याच्या इथूनच सुरुवात करतो. चला तर मग वाजलाय आता आणि पाहिजे तेवढा गवत झालाय, तेवढा गवत कापून घेतलाय आणि आता जेवायचा टाइम झालाय. जेवा जातो घरी. हा एवढा इकडून परत त्या साईडला पण कापून ठेवले. या साईडला कापलं. एवढा गाडीवरनं जाईल तेवढं घेऊन जातो.
वाजतो त्यांना जेव्हा आले की घरी सकाळी बांधायचं. परत जो गवत आणला होता तो हे बघ सुकायला काय दिसत नाहीत. पण तिथे दोघे जणी वाड्यात गेले. दोघांचं गवत आपल्याला घेऊन येतो आणि पाडीने आले मुलं बसते बघा. इकडे चाळ आली संध्याशिवाय जाणार नाही. तर तो तुम्ही घेऊन येतो गवत.